नाशिकमधून प्रसाद हिरेंचा महायुतीला पाठिंबा दर्शवण्यात आलाय। गोकुळ गीतेंकडून अद्याप ही माघार नाहीये। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। नाशिक विधान परिषदेसाठी नरेंद्र दराडे महायुतीचे उमेदवार असतील। गीतेंनी निवडणुकीतून माघार घेत पाठिंबा देण्यासाठी दराडेंचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। नाशिक विधान परिषदेसंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट समोर येते। नरेंद्र दराडे हे महायुतीचे उमेदवार असतील। गीतेंनी निवडणुकीतून माघार घेत पाठिंबा देण्यासाठी दराडेंचे सध्या प्रयत्न सुरू आहेत। नाशिकमधून प्रसाद हिरेंचा महायुतीला पाठिंबा देण्यात आलाय। गोकुळ गीतेंकडून अद्याप ही माघार नाहीये। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार आहे याबाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तुम्ही आज भेटायला आलात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना, काय सध्या चर्चा सुरू आहे नाशिकच्या बाबतीत? नाशिकच्या जागेसंदर्भात चर्चा वगैरे काही चालू नाही। कॅबिनेट मंत्री कॅबिनेट आज असल्यामुळे नेहमीप्रमाणे मी पुन्हा कॅबिनेट असतो, त्यामुळे आजही आलो नाही। पण मुख्यमंत्र्यांची तुमची भेट झाली असेल, नेहमी भेटतोच ना, आजही भेटणार आहे। अजून भेटलो नाही, आता जाऊन भेटणार आहे। पण ठाम आहे। मला वाटतं की नाशिकचा तिढा याच्यातून सुटेल, चर्चेतून सुटेल, 100% सुटेल। उद्यापर्यंत काही आज किंवा उद्या सुटणार। गोकुळ गीते समर्थन करताना दिसत नाही। त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पण विनंती केली होती, त्यांनी घेतलं नाही। तुम्हाला समर्थन करावं असं सातत्याने उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणत असताना ते मागे होताना हटताना दिसत नाही। नाही साहेब, पूर्ण महाराष्ट्रात युती आणि युतीच्या 17 जागा आपण लढतोय, त्या 6 बिनविरोध झाल्या, त्यातल्या 11 आहेत। 11च्या 11 जागा महायुतीच्या येणार 100%। गोकुळ गीते जरी लढले तरी पडतील नाही, असं लढायचा प्रश्नच येत नाही ना। पण मग सामंजस्याने मार्ग सुटेल असं वाटतं? 100% सुटेल। नाही, पण अजूनही त्यांनी माघार घेतली नाही आहे किंवा त्यांनी जाहीर पण नाही केले, तुम्हाला समर्थन पण नाही दिलेलं निघून गेलेली आहे। जाहीर पाठिंबा काल प्रसाद हिरेंनी जाहीर पाठिंबा दिला, तसं ते तुम्हाला समर्थन करतील किंवा पाठिंबा देतील? 100%। काल एकूणच चर्चा झाली विमानतळावर, त्यानंतर ते तडकाफडकी उठून निघून गेले। त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलं की मी लढणार आहे आणि ते ठाम होते। अजूनही तुम्ही अपेक्षा धरता आहे की ते माघार घेईल म्हणून? मी परत जाऊन त्यांना त्यांच्या बंधूंना विनंती केली आहे आणि त्यांना विनंती करत, आणि मला आत्मविश्वास आहे ते नक्कीच माझ्या विनंतीला मान देतील। नाशिकच्या Thank you.